नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं नीलम्स रेसिपी मराठीमध्ये। आज आपण एक असा डोसा बघणार आहोत जो खूप हेल्दी आहे, प्रोटीनने भरलेला आहे, टेस्टी पण आहे ना। ह्याच्यात आपण सोडा वापरलाय ना, इनो वापरलाय ना, पीठ आंबवून घ्यायची गरज आहे। झटपट होतो, तुम्ही डिनरला, लंचला किंवा ब्रेकफास्टला किंवा टिफिनला सुद्धा देऊ शकता। चला तर मग झटपट बनवायला घेऊयात आपण हा डोसा। पण त्याआधी प्लीज चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब आणि शेअर। बघूयात आपण हा डोसा कसा बनतो। त्यासाठी इथे मी 2 कप तांदूळ घेतले। तांदूळ कोणताही घ्या, इडलीचा घ्या, रेशनचा घ्या, घरी कोलम असेल कुठलाही तांदूळ घेऊ शकता तुम्ही जो खाता तो। ते 2 कप घेतलेले आहेत मी। मग यामध्ये अर्धा कप चण्याची डाळ घ्यायची आहे। ह्यात आपण भरपूर डाळी घालणार आहोत। ॲक्च्युली हा अडाई डोसा आहे, साऊथ इंडियन लोक बनवतात। मग पाव कप तुरीची डाळ घ्यायची आहे, पाव कप मुगाची डाळ घ्यायची आहे आणि पाव कप उडदाची डाळ घ्यायची आहे। साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, किती काय काय घेतले ते तुम्ही नक्की चेक करा। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि 3-4 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। जोपर्यंत पांढरं पाणी दिसत नाही तोपर्यंत धुवून घ्यायचं स्वच्छ। हा डोसा पटकन होतो, मुलांना खूप आवडेल। आता मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं, कारण डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले पाहिजेत म्हणून भरपूर पाणी मी घातलेलं आहे। मग ह्यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालायच्या। तुमच्याकडे ज्या लाल सुक्या मिरच्या असतील त्या घालायच्या, पण या कंपल्सरी आहेत। ह्याने टेस्ट पण खूप चांगली येते आणि डोशाला कलरसुद्धा चांगला येतो। जेव्हा डाळ तांदूळ भिजत घालणार त्याच वेळी ह्या मिरच्या भिजत घालायच्या आहेत। आता आवडीप्रमाणे घाला। नंतर हे झाकून ठेवायचं। मी हे रात्रभर झाकून ठेवले कारण मला सकाळी नाश्त्याला बनवायचं आहे। तुम्हाला जर एरवी करायचं असेल तर 5-6 तास भिजत घालायचं। पाणी भरपूर घातल्याने हे बघा चांगलं छान दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेले आहेत डाळ तांदूळ। आता हे आपण वाटून घेणार आहोत। जास्तीत जास्त भिजवाल तेवढा डोसा चांगला होईल आणि जास्तीत जास्त भिजवायचं आहे, म्हणजे ते चांगलं डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले जातात। आता ह्यासाठी मी 2 इंच आले, 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। मिक्सरला थोडं थोडं करून मिश्रण वाटून घ्यायचं आहे तुम्हाला। मिक्सरच्या भांड्यात मी हे थोडं काढून घेतले, त्यामध्येच आलं आणि कढीपत्ता घालायचा, एकदाच घालायचं आहे। आता हे आपण वाटून घेऊया। छान असं बघा बॅटर वाटून घेतलेलं आहे मी। कलर पण ह्याचा चांगला येतो। आता ह्याच्यात आपण थोडं ॲड करणार आहोत गोष्टी, पण हे साईडला ठेवूयात आणि आपण चटणी वाटायला घेऊयात। जर खूप जास्त घट्ट असेल तर थोडं पाणी घाला, डोशासारखं बॅटर करा। तव्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचे। ही आपण चटणीची तयारी करतोय, खूप झटपट आणि टेस्टी चटणी होते। त्यासाठी इथे मी पाव कप शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणे कच्चेच घालायचे आहेत आणि तेलामध्ये 2 मिनिटं परतून घ्यायचे। चांगले व्यवस्थित परतायचे आहेत शेंगदाणे। जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही ही चटणी बनवू शकता। त्यासाठी इथे मी 2 मोठे लाल टोमॅटो घेतलेले आहेत, 1 कांदा, 5-6 लाल मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे सगळं चांगलं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे तुम्ही कच्चंसुद्धा वाटू शकता, पण जर तेलामध्ये परतून घेतलात तर ह्याची टेस्ट खूप चांगली येते, म्हणून तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे हे। एक 2-3 मिनटं कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं चांगलं व्यवस्थित। आता ह्याचा कलर बदललेला आहे, तुम्ही पाहू शकता। गॅस बंद करायचा, एका ताटात काढून घ्यायचं आणि थंड करून ह्याची ही चटणी वाटून घ्यायची आहे। आता आपण डोसा बनवायला घेऊयात। ह्यामध्ये हे मिश्रण मी साईडला ठेवलेलं, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, अर्धा टीस्पून हळद घालायची आहे। ह्यामध्ये तुम्ही कुठलीही पालेभाजी बारीक चिरून घालू शकता, टेस्ट आणखीन चांगली होते आणि आणखीन हेल्दी होतं। मी इथे कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून। आता हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। तुम्ही शेवग्याचा पाला पण ह्याच्यात घालू शकता, पालक बारीक चिरून घालू शकता, खूप हेल्दी आणखीन होईल। हे सगळं एकजीव झाल्यानंतर डोसा तवा व्यवस्थित तापवून घ्यायचा, त्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि पुसून घ्यायचं आहे। तुमच्याकडे भिड्याचं असेल तर भिड्याचा सुद्धा तुम्ही वापरू शकता। तेल चांगलं व्यवस्थित पुसून घ्यायचं। ह्यावर 2 पळी बॅटर घालायचं आहे आपलं डोशाचं आणि जेवढं पातळ होईल तेवढं पातळ पसरवून घ्यायचं आहे। हे पीठ आपण हे बॅटर जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं पसरून घ्यायचं आहे आणि ह्यावरती मग 1 चमचा तेल घालायचं। वरची बाजू पूर्ण सुकेपर्यंत पलटायचं नाही आहे, पूर्ण सुकल्यानंतर आपण ह्याला दुसऱ्या बाजूने पण शेकवणार आहोत। आता तुम्ही बघू शकता वरची बाजू सुकलेली आहे। आता ह्याला आपण पलटी करणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने पण शेकवून घ्यायचा। खूप छान कलर येतो ह्याचा। हा वेगळ्या प्रकारचा अढाई डोसा एकदा नक्की बनवून बघा, झटपट होणारा आहे। दोन्ही बाजूनी शेकून घेतल्यानंतर काढून घ्यायचा। कोणत्याही चटणीबरोबर हा डोसा छान लागतो। आता ही चटणी मी वाटून घेतलेली आहे, थंड झाल्यावर यावरती फोडणी द्यायची। तेल तापलं की मोहरी घालायची अर्धा टीस्पून आणि 5-6 कढीपत्त्याची पाने। चांगली व्यवस्थित फोडणी गरम झाली
की चटणीवर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करायची फोडणी. तयार आहे आपली लाल चटणी आणि आपला डोसासुद्धा तयार आहे. तुम्ही पाहू शकता. नक्की हा डोसा ट्राय करा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.